नमस्कार. साम टीव्हीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज स्वातंत्र्य दिन आणि खास स्वातंत्र्य दिन आहे कारण आज 75वा स्वातंत्र्य दिन म्हणजे अमृत महोत्सव आहे. आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे. पण स्वातंत्र्याबद्दल बोलत असताना त्याला एक हलकीशी एक वेगळी छटा आहे. ती छटा अशी की कुणाकडून तरी आपल्याला स्वातंत्र्य मिळवावं लागलेलं आहे, लढवून मिळवावं लागलेलं आहे. त्यामुळे जुन्या पार्श्वभूमीची त्याला एक छटा सुद्धा आहे. दरवेळी तुम्हाला हे आठवावं लागतं की एक संघर्ष झालेला आणि त्यानंतर हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, ज्याचा आपल्याला अभिमान आहे. पण झालं, आता स्वातंत्र्य तर मिळालं. स्वतंत्र याची संकल्पना म्हणजे स्वातंत्र्य. पण मग स्वतंत्र तर मिळालं आपल्याला, स्वतःचं तंत्र मिळालेलं आहे आपल्याला. पण मग स्वसंस्कृतीचं काय? आजही जर का आपल्या राष्ट्राला, भारताला, काय सुंदर नाव आहे भारताचं, भारत, ऊर्जा, प्रकाश याच्यामध्ये जो रथ आहे असा आमचा देश म्हणजे भारत. आणि त्या देशाच्या इतक्या हजारो वर्षांच्या ज्ञात संस्कृतीच 5000 वर्षाची आहे, अज्ञात सोडून त्याची स्क्रिप्टेड नाही आहे. अशा संस्कृतीचा वारसा घेऊन चालत असताना मधला पारतंत्र्याचा काळ सोडला आपण, तर आता या स्वातंत्र्य मिळालेल्या देशाचं स्वतंत्र जे स्वसंस्कृतीतून आलं पाहिजे त्याचं काय? आणि याच निमित्तानं अमृत महोत्सवापेक्षा आणखी वेगळा कोणता क्षण असेल की ज्यावेळी ही चर्चा आपण सुरू केली पाहिजे? आणि चर्चा सुरू करण्यासाठी सकाळ माध्यम समूह नेहमीप्रमाणे पुढाकार घेतोय. सकाळ माध्यम समूहाने आपल्या 90 वर्षाच्या इतिहासात वेळोवेळी अशा प्रकारे नवसंकल्पनांचा जागर केलेला आहे. प्रेक्षकांना आणि वाचकांना त्यात सामील करून घेतलेलं आहे. आणि अशाच प्रकारची ही संकल्पना भारतीयत्वाची, भारतीयत्व ही नवी संकल्पना नाही आहे, पण जी संकल्पना आहे ती नव्यानं मांडण्याची गरज आहे 21व्या शतकामध्ये. आणि त्यासाठीचं निमित्त म्हणजे अमृत महोत्सव आपल्या स्वातंत्र्याचा. आणि ही संकल्पना सकाळ माध्यम समूह आम्ही तुमच्यासमोर काय ठेवू पाहतोय, कोणती चर्चा घडवू पाहतोय यावर प्रकाश टाकण्यासाठी आपल्यासोबत आहेत सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक श्री अभिजित पवार सर. अभिजित सर, तुमचं स्वागत आहे साम टीव्हीवर. सर, जसं मी आता सुरुवातीला म्हणत होतो, स्वतंत्र तर आहे, सगळे आपलेच आहेत, राज्य करणारे आपलेच आहेत, पण त्याच्या मागची व्यवस्था पाश्चात्याचा प्रभाव आहे. आणि इकडे आमच्याकडे इतक्या वर्षांचा वारसा आहे. सगळ्या तुम्ही क्षेत्र सांगा तो वारसा आमच्याकडे आहे. गणराज्य होती आमच्याकडे, लोकशाही आम्हाला काय सांगता तुम्ही, गणराज्य होती आमच्याकडे. मग या सगळ्या आपल्या वारशासह या नव्या शतकाला सामोरं जात असताना, नव्या पुढच्या 75 वर्ष झाली, आता आणखी 25 वर्षाने शतक साजरं करणार आहोत आपण, कोणती दिशा असावी, कोणता वारसा आपण विसरलेलो ज्याचा जागर करण्याची गरज आहे? तर ती जी संकल्पना जी आपण सकाळ माध्यम समूह म्हणून सगळ्यांसमोर मांडणार आहोत त्याबद्दल. कसं आहे की तुम्ही मगाशी जसं म्हणाला की भारतीयत्व म्हणजे हा भारत जो देश आहे, भा म्हणजे ऊर्जा आपल्याला माहिती आहे, आणि त्याच्यात जो रथ झाला आहे, जे उपासक आहेत, मुळात असं आहे की भारतीय म्हणजे ते काय हे या क्षेत्रालाच काय मर्यादित आहेत का? म्हणजे आपण ही ज्याची व्याख्या केली आहे, आपण एका बाजूला वसुदैव कुटुंबकम म्हणतो, तर आफ्रिकेत भारतीय नसतील? ऊर्जेचे जे उपासक आहेत, मग अमेरिकेत असतील, युरोपमध्ये असतील, ऑस्ट्रेलियामध्ये असतील, मिडल ईस्टमध्ये असतील, कुठेही. तर आपल्याला पहिलं म्हणजे हे कुठेतरी ठरवलं पाहिजे की भारताने जेव्हा दिशादर्शकाचं काम करायचं आहे, 75 वर्ष झाली, बरोबर आहे, पुढची 75 वर्ष भविष्याची आपण जेव्हा काळजी करणार आहोत किंवा आपल्याला काहीतरी देणं आहे आपलं जगाला, तर काय आपण देऊ शकतो? आज आपण योग, किती लोकांचा फायदा झाला आहे लोककल्याणाचा. तर असा जर का आपण विचार मांडला तर मला तरी असं वाटतं की जे ऊर्जेच्या दिशेने काम करतायत, ज्यांनी ऊर्जा वाढते, शक्ती वाढते, असे जे उपासक आहेत ते भारतीय आहेत. आणि हे जे तत्त्व आहे ते भारतीय तत्त्व. तर आज दुसऱ्यांना काहीतरी सांगण्याच्या आधी पहिलं आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. स्वातंत्र्य तुम्ही म्हणताय, बरोबर आहे. तर स्वातंत्र्य कशापासून? म्हणजे मी असा विचार केला की इंग्लिशमध्ये इंडिपेंडन्स. आता आपल्याला माहिती आहे की 47मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. कोणापासून? तर 2 मिनटं आपण ब्रिटिश आणि हे सगळं आणि त्याच्या आधीचे सगळे जे काय आपल्यावरती आक्रमण झाली, तर बेसिकली जे अन्याय होता सगळा, त्या अन्यायापासून आम्हाला एक स्वातंत्र्य पाहिजे. मग आता 75 वर्ष झाली आणि तरी अन्याय आहे का समाजामध्ये, विश्वामध्ये, जगामध्ये? तर कुठेतरी ऑफकोर्स आहे अन्याय. तर ह्या अन्यायाच्या विरोधात पण आपल्याला लढा द्यायला पाहिजे. आता सकाळ माध्यम समूहाचा मी विचार केला, म्हणजे मी म्हणालो की पहिलं तर मी माझ्यापासून सुरुवात करणार आहे. आम्ही ऐकलं आहे लहानपणापासून, म्हणजे समजा हे काय यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी वगैरे असं सगळं आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलं आहे. म्हणजे नक्की काय आणि ते सोप्या भाषेत कसं आपल्याला दुसऱ्यांना सांगता येईल? पण स्वतः मी ते जर का फॉलो केलं नाही तर मी दुसऱ्यांना काय सांगणार आहे? तर आपण आत्ता जे एक्सपेरिमेंट करतो आहे सकाळमध्ये, वर्तमानपत्रापासून आपण म्हणत होतो भविष्यपत्र, तसंच सुरुवात आपण आत्ता म्हणजे लोकांना माहिती नसेल, पण आम्ही असं एक ठरवलं की चला, कोणीतरी आम्हाला सांगितलं लहानपणी की सगळं भगवद्गीतेमध्ये सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. छान आहे, बघूया, चला वाचूया थोडी गीता काय जे लोक सांगतायत आणि ते आचरणात कसं आणायचं.
म्हणून आम्ही अनेक गीतेचे जे तज्ज्ञ आहेत, अथॉरिटी आहेत, अधिकारी आहेत, अशा लोकांशी आम्ही संवाद साधला आणि असा विचार केला की हे प्रत्यक्ष प्रॅक्टिकल लाईफमध्ये हे उतरवता येतं आहे का. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एखादा माझा वितरणाचा काय आपला एखादा कर्मचारी असेल तो म्हणाला की मला वितरण माझं वाढवायचं आहे, तर भगवद्गीतेत त्याचं उत्तर आहे का, काय मला ही अडचण आहे. आपण तर म्हणतो सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत, मग प्रॅक्टिकल लेवलवरती तुम्ही सांगा आम्हाला काय करायचं आहे. बरं, एखादी व्यक्ती एखाद्या घरामध्ये हे सगळं फॉलो करत आहेत, त्या घरामध्ये आणि दुसरा जो फॉलो करत नाही आहे त्यांच्यामध्ये काही फरक आहे का, दिसतोय का आपल्याला. तर ह्या सगळ्या प्रश्नांच्या शोधात आपण निघालो आणि तिथून असं लक्षात आलं की अरे बापरे, हे जे काय आपले प्राचीन शास्त्र आहे, वेद आहेत, सगळं आहे, हे कुठल्याही एखाद्या विशिष्ट जाती धर्मासाठी जे आत्ता सगळं जे केलेलं आहे त्याच्यासाठी नाही, सगळ्या विश्वासाठी आहे. आणि अनेक वेळा याच्यामधून गैरसमज निर्माण झाले आहेत आणि म्हणून ह्याचं एक इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम, एक नवीन पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन. म्हणजे आपण काहीतरी शोधत बसतो की इथे हा स्कॅम झाला, इथे काहीतरी भ्रष्टाचार आहे ते वगैरे, पण भ्रष्टाचार जो आहे तो काय फक्त काहीतरी कुठले तरी राजकीय नेता काहीतरी पैसे खातात किंवा काहीतरी, दिस इज नॉट द पॉईंट. मी जर का नोकरी करतो आहे, मला समजा काय दिवसाला मी 10 तास काम असेल, 8 तास काम असेल, जे काय, आणि मला पगार मिळतो आहे, म्हणजे 8 तास मी काम केलं पाहिजे. 8 तासाच्या ऐवजी मी सिन्सिअरली काम जर का काय 4 तास करत असेल, काहीतरी मध्ये टाईमपास चालला आहे, कुठे चहा प्यायला जावा, काहीतरी इकडे तिकडे करा, पगार तर तुम्हाला 8 तासाचा मिळतो आहे. मग हा भ्रष्टाचार नाही आहे. आज लाल दिवा असेल सिग्नलवरती तर तुम्ही तोडता, तो कायद्याने सांगितलं आहे की तिथे तुम्हाला थांबलं पाहिजे, तुम्ही तो सिग्नल तोडणार हे करणार, हा भ्रष्टाचार नाही आहे. तो भ्रष्टाचार हा कशामुळे. बरं, दुसरं असं होतं की ही सगळी जी मंडळी कुठे काय अधिकारी होतात, डॉक्टर होतात, लॉयर होतात, इंजिनियर होतात, काय व्यवसाय सुरू करतात, ही सगळी मंडळी चांगल्या घरातून सुद्धा, संस्कारित घरामधून सगळं ही त्यांचा चांगल्या घरात जन्म झाला आहे, सगळं काहीतरी चांगलं शिक्षण झालं आहे वगैरे, तरी मग ह्यांचं आचरण असं कसं. म्हणजे एखादा डॉक्टर असेल आणि तो सिगरेट पितोय, आता डॉक्टरला काय माहिती नाही, तो हुशार आहे, डॉक्टरची डिग्री घ्यायची म्हणजे तुम्हाला अभ्यास करायचा आहे, मेहनत करायचं, आणि तुम्हाला माहिती आहे की तुमच्या आरोग्यासाठी सिगरेट पिणं हे वाईट आहे किंवा दारू पिणं वाईट आहे, तरी जर का तुम्ही सिगरेट आणि दारू पित असला डॉक्टर म्हणून, तर मग असा विचार येतो की अरे बापरे, एवढे हुशार लोक आहेत, पण मग विवेकबुद्धी कुठे गेली. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की सगळी आपली जी काय एक प्रक्रिया शिक्षणाची, शिक्षण क्षेत्र आपण जर का विचार केला तर तुम्ही आत्तापर्यंत सगळं जे काय तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला अल्टिमेटली नोकरी पाहिजे, व्यवसाय करायचा, काहीतरी फक्त पैसा कमवायचा, हा जर का हेतू असता तर काहीतरी गडबड आहे. आणि म्हणून होल प्रोसेस इज डिझाईन्ड फॉर इंटेलिजन्स. म्हणजे तुम्ही हुशार आहात, नो डाऊट, पण ज्याला इंटेलेक्ट म्हणतो, विवेकबुद्धी, तर त्याची डेव्हलपमेंट कुठे आहे. म्हणजे मला सगळं असं मला वागायचं नाही, ते नीतिमूल्य वगैरे सगळं आपण म्हणतो, पण ते आचरणात कसं आणायचं नक्की. आता लोक शाळेत जाऊन चांगल्या घरात जन्म घेऊन सगळं करून जर का ते भ्रष्टाचार करणार असतील तर याचा अर्थ कुठेतरी काहीतरी सिस्टममध्ये गडबड आहे. बरं, ते भारतात असं नाही आहे, सगळ्या विश्वात आहे. आपण अनेक वेळा म्हणतो की स्वातंत्र्यामध्ये, मी आत्ता परवा एक छान कार्यक्रम बघत होतो, मोठे एक अधिकारी व्यक्ती, आणि ते सांगत होते की स्वातंत्र्यानंतर भारताची ही परिस्थिती होती, लोकसंख्या अशी होती, मग पर कॅपिटा इन्कम वगैरे वगैरे वगैरे, असे सगळे छान छान पॅरामीटर्स. तर म्हटलं की आता मी तर जग फिरलो आहे, अनेक देशांमध्ये गेलो आहे, राहिलो आहे, अशा देशांमध्ये जिथे पायाभूत सुविधा आहेत, पर कॅपिटा इन्कम आहे, सगळं आहे, तुम्हाला काय, तुम्ही म्हणजे काय म्हणता येईल, सगळ्या सोयी वगैरे सगळं आहे, तरी कुठे सुख, समृद्धी आणि शांती. एखाद्या देशाने एखादा विशिष्ट धर्म, म्हणजे आत्ता आपण जो आपल्या प्राचीन काळातला जो धर्माची व्याख्या ती वेगळी, पण आत्ता जे आपण म्हणतो की जे आत्ता धर्म म्हणजे काय ख्रिश्चन असाल, इस्लाम असेल, काय हिंदुइझम वगैरे वगैरे, ही जी काय व्याख्या आहे, मग असा कुठला देश आहे का की ज्या धर्माचं जे त्यांनी व्याख्या केली आहे की त्या धर्माचं पालन करून अतिशय सुखात आहेत, असं कुठे आहे का. किंवा हुकुमशाही असेल, लोकशाही आहे वगैरे वगैरे, ऑल दीज थिंग्स, कुठे असं ते मॉडेल आहे की सगळी सुख आणि समृद्धी आणि शांती आहे, तर दिसत तर काही नाही आहे. सो मोबाईल फोन आला आपल्याकडे, टेक्नॉलॉजी आली, सगळं आलं. आता पूर्वीच्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल की अर्जंट कॉल करायचा असेल किंवा कॉल बुक करायचा, आणि मग अर्जंट नसेल तर एका आठवड्यानंतर सुद्धा कॉल लागायचा, पुण्यावरून मुंबईला जायचं असेल तर, कॉल करायचा असेल तर, किंवा आपल्याला एक्सप्रेस हायवे नव्हता तर 8-8 तास आम्ही अडकायचो. आता मोबाईल फोन आल्यामुळे नाती जवळ आली आहेत का. म्हणजे पूर्वी लहानपणी आम्हाला कोणाला फोन करून अपॉइंटमेंट घ्यायची नव्हती मित्राकडे किंवा नातेवाईकांकडे, आता ते फोन करून बघायला लागतं की बाबा कोणी आहे का घरी किंवा काय. तर नाती दुरावली आहेत का जवळ आली आहेत, ह्या सगळ्या सोयीमुळे, या सगळ्या सुविधांमुळे तर काहीतरी गडबड होते ना. बरं, एवढं सगळी डेव्हलपमेंट झाली आहे, भारताचं सोडा, अगदी मोठे देश आहेत, नंबर 1, 2, 3 काय आहेत, तर त्यांच्याकडे एवढी डेव्हलपमेंट झाली आहे, सगळं झालं आहे, हे सगळं करून आज निसर्गाचं काय झालं आहे. म्हणजे त्याला आपण कॉज अँड इफेक्ट म्हणतोय. मी छान काहीतरी घर बांधलं, माझा व्यवसाय सगळा चांगला चालला आहे, पण दुसऱ्याचं जर का नुकसान होऊन तर जर का मी सगळं मी काहीतरी चैनी करत असलो तर त्याला मी सुख म्हणणार का. तर
आज सकाळ समूह म्हणून मी म्हणालो की आपण सुरुवात आपल्यापासून करूया की हे जे सगळं शास्त्र आहे, हा सगळा जो अभ्यास आहे, परत मी जसं म्हणतोय याच्यामध्ये मी काहीतरी एखादा विशिष्ट धर्मबिर्म मी हे बोलत नाही आहे. लोककल्याणाची व्याख्या आहे, जेणेकरून ऊर्जा वाढणार आहे. तर त्याची उपासना आम्हाला करायची आणि ठरवायचं कसं की ही ऊर्जा वाढतीये का नाही वाढत आहे. तर माझ्या गुरुजींनी, सद्गुरूंची कृपा आहे की हे सगळं शिकायला मिळालं. म्हणजे आता गेली मला वाटतं 24 वर्ष झाली असेल मला दीक्षा घेऊन. आता ते नाही आहेत, म्हणजे आहेत नाहीत, श्री गुरुजी, बालाजी. तर त्यांनी आम्हाला जे शिकवलं किंवा अनेक असे संत महात्मे होते, त्यांच्याबद्दल जेव्हा आपण वाचतो, ऐकतो, तर केवढी ही परंपरा आहे आपली. म्हणजे खरंच भारत हा श्रीमंत देश का मी म्हणतो, अशी ज्याला आपल्याकडे लेगसी आहे, स्पिरिच्युअल लेगसी, याच्यामुळे श्रीमंती आहे ना. म्हणजे मला असं कायम वाटतं की साईबाबा घ्या, आपले कुठले मोठे संत घ्या, मी असं एक विशिष्ट नाव असं घेतो असं नाही, पण समजा साईबाबांची आपण उदाहरण घेतलं तर साईबाबांकडे काय प्रॉपर्ट्या होत्या, काय पैसा होता, म्हणजे हे सगळं ज्याला आपण भौतिक पातळीवरती जे काय आपण जी व्याख्या करतोय, काही होतं त्यांच्याकडे, शर्ट पॅन्ट, म्हणजे काय असं काहीतरी मोठं काहीतरी वॉर्डरोब वगैरे. पण तरी श्रीमंत व्यक्ती असेल, म्हणजे धनिक आपण असं म्हणू, ती सुद्धा त्यांच्या चरणात जाते आणि परत त्यांना मागतं की बाबा आम्हाला अजून एक गाडी द्या, बंगला द्या, काहीतरी हे द्या, आणि सगळं मागायला जातोय. पण साईंनी जर का मला श्रद्धा आणि सबुरी सांगितली, तर श्रद्धा कुठे आणि सबुरी कुठे आहे आणि कोणासाठी. त्यांनी सगळं आपलं आयुष्य सगळं समाजासाठी दिलं. ज्ञानेश्वर असतील, तुकाराम असतील, रामदास असतील, रामकृष्ण असतील, म्हणजे केवढे आपल्याकडे ही जी परंपरा आहे की हे सगळी मंडळी आपल्याकडे येऊन त्यांनी जो मार्ग दाखवला की त्या मार्गावरती आम्ही जातोय का नाही. आपल्याकडे वारी आहे, छान सगळे वारकरी अगदी नाचत गात पंढरपूरला जातात, किती वर्षांची प्रथा आहे. पण पुंडलिकांनी जी काय आईवडिलांची सेवा केली ती आम्ही विसरलो ना. आज जर का आईवडिलांची मी काळजीच घेत नसेल तर मी स्वतःला म्हणायचं की मी देवाकडे जातो आणि जे काय, आणि पुंडलिकाचं मी कौतुक करायचं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या त्यांनी आपल्याला शिकवल्या, तर आता आपण काय करतोय की स्वातंत्र्य किंवा हे सगळं भारतीय तत्व आहे, याची व्याख्या काय असली पाहिजे आणि ती आजच्या पिढीला, मला असेल, तुम्हाला असेल, काय कोणी असेल, ज्येष्ठ असतील, तर नक्की ही आचरणात कशी आणायची. म्हणजे हे बोलायला सगळं सोपं आहे की मला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, कशावरून, काम, क्रोध, लोभ, जे काय असेल ते. पण मग कसं करायचं ते नक्की, आम्ही काय करायचं, एक्झॅक्टली व्हॉट आय एम सपोज टू डू. तर ह्याला मी समजा आता विचारलं, आता माझा जो जन्म झाला तो अशा घरात झाला की फार काहीतरी आमच्याकडे देवदेव वगैरे असं काहीतरी नव्हतं. तर आय वॉज क्युरियस की लहानपणी, आणि असं पण काहीतरी एक नास्तिकपणा वगैरे असा पण नव्हता. म्हणजे ज्यांना करायचं ते करतात, ज्यांना नाही करायचं ते नाही करत. इट वॉज अप टू द पर्सन. तर मला तर क्युरिओसिटी होती की हे सगळं काय आहे, की देवळात गेल्यानंतर तो कासव आहे समजा, तर त्या कासवाला नमस्कार करायचं, ते कासवच का, दुसरं काहीतरी का नाही. मग एखाद्याला मी प्रश्न विचारला तर त्याची उत्तरं सगळ्यांनाच माहिती होतं असं नाही, पण ज्यांना माहिती होतं ते उत्तर कळलं ते म्हणणार अरे वा किती छान कॉन्सेप्ट आहे, किती छान कल्पना आहे. कुठल्याही त्याच्यामुळे एखादा सण आहे, वार आहे, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जे काही शास्त्र आहे आणि त्याचं जर का आपण इफ यू हॅव एन ओपन माइंड की तुम्ही बघा तर खरं. म्हणजे जसं आता गणपती आता 31 ऑगस्टला मला वाटतं आहे ना, तर गणपती साजरा करायचा. तर मी काय विचारायचो की ज्यांच्या घरात गणपती बसवत आहे आणि ज्यांच्यात नाही बसवत, काय फरक आहे त्या कुटुंबामध्ये नक्की. रोज सकाळी जे अथर्वशीर्ष म्हणतायत आणि जे म्हणत नाहीत, काय फरक आहे. तर ह्याच्यामध्ये मग हा शोध घेतला पाहिजे. म्हणजे आपण जर्नलिझम जे म्हणतो की वाल्याचा जो वाल्मिकी झाला तर नारद मुनींनीच ते केलं की नाही, असे प्रश्न विचारले की वाली वृत्ती ती संपवली, म्हणजे तोच वाली, तो वाल्मिकी झाला. तर समाजामध्ये जी समाज म्हणजे असं म्हणून विश्वामध्ये जी वाली वृत्ती आहे आणि तो काय करत होता, स्वतःसाठी स्वार्थीपणे तो जगत होता ना आयुष्य, अन्याय करत होता. तर हा अन्याय सहन करता कामाने ही जी काही वाली वृत्ती आहे त्याच्यापासून वी वॉन्ट इंडिपेंडन्स. स्वातंत्र्य ह्या वाली वृत्तीपासून पाहिजे आपल्याला. आणि त्याचं जर का वाल्मिकी करायचं असेल, पण ती सुरुवात माझ्यापासून झाली पाहिजे. कारण माझ्यामध्ये, तुमच्यामध्ये, आपल्या सगळ्यांमध्ये ती वाली वृत्ती आहे. नॉर्मली काय होतं, मी सांगणार दुसऱ्याला की ती वाली वृत्ती आहे ती तुमच्यामध्ये आहे, तर ते म्हणजे मी सगळं शहाणा आणि मला सगळं समजतं असं नाही. मी सुद्धा चुका करतोय, मी शिकतोय, आणि जसं मी शिकतोय तर पहिला मी सुरुवात माझ्यापासून केली. आणि म्हणून सकाळ समूहाने आपण काय ठरवलं आहे की आपण सगळे पहिले स्वतःवरती एक्सपेरिमेंट करू. आणि आपण हे केल्यानंतर लोकांना असं वाटलं अरे वा हे छान वागतायत आणि आम्हाला पण असं व्हायचं आहे, तर ऑटोमॅटिकली ते होईल. पण हे जे अनुभव आहेत हे लोकांपुढे मांडणं, अशा ज्या व्यक्ती आहेत की ते खरंच सुखात आहेत आणि सुख शोधण्या. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. काही वर्षांपूर्वी माझा ड्रायव्हर आला माझ्याकडे, तेव्हा त्या काळातला जो ड्रायव्हर होता, तो म्हणाला की साहेब माझा एवढा पगार आहे, काय 10,000 काय 5, तेव्हा काहीतरी 5-7 हजार असेल, की मला परवडत नाही सगळं, मुलांचं शिक्षण आहे. म्हटलं बरोबर आहे, का मी पगार आहे, वाढूया आपण.
त्याच वर्ष किंवा त्या 2-3 वर्षामध्ये असे अनुभव झाले. आणि मी नुकताच सकाळ मी म्हणजे आधी माझा व्यवसाय वेगळा होता, नंतर बाबा म्हणाले सर आता तू सगळे सांभाळायला सुरू कर. तर मी आलो आणि तेव्हा असे सगळे प्रसंग लोक भेटायचे. तर मग ते दुसरे मॅनेजर होते, त्यांचा त्या काळामध्ये काय ₹1,00,000 महिन्याला पगार असेल. तर तेच ते म्हणाले सर साहेब परवडत नाही ₹1,00,000 असं होतं ते. आणि आश्चर्य म्हणजे परत सगळ्यांना मुलांचीच काळजी होती की मुलांचं शिक्षण पुढे हे करायचं ते करायचं. आमच्याकडे एक CEO होते, म्हणजे इतर व्यवसाय पण आहेत आपले माध्यम समूहाने, तर त्यांना महिन्याला त्या म्हणजे परत ₹10,00,000 पगार होता. मला आले, ते मराठी होते, मैं सर ऐसे हमको परवड़ता नहीं क्योंकि मेरे दोनों बच्चे, एक ऑस्ट्रेलिया में एक इंग्लैंड में है, तो स्कूल की फ़ी तो बहुत ज़्यादा है, तो इतना भी कमा रहा है. तर म्हटलं बापरे, हा सुद्धा परवडत नाही. आणि मग त्याच्यानंतर काही वर्ष गेली. 2 माझे जवळचे मित्र म्हणजे माझ्याहून मोठे होते वयाने, तर त्यांच्या दोघात परिवारामध्ये थोडं भांडण वगैरे सुरू झालं. मोठा बिझनेस होता. मग त्यांनी ठरवलं की आता हे स्प्लिट करू आपण. मग धाकटा भाऊ आला की आम्ही सगळे प्रयत्न केले, काही होत नाही, तू जरा मोठ्या भावाला समजावून सांग. का म्हटलं काय पाहिजे तुला. तर तो म्हणाला की मला ₹150 कोटी मिळाले तर मी आय एम हॅपी, अँड मग बिझनेस त्यांनी सांभाळावा. 1-2 महिने सगळं आमचं काय चर्चा केली वगैरे. समाव तो मोठा भाऊ तयार झालं. 150 कोटी मी सांगतोय 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, आजची नाही आहे. एक तर अग्रीमेंट केली आम्ही की म्हणजे मी तर काय मध्यस्थी होतो, मला काय त्याच्यात मिळत नव्हतं, मित्रांना आपलं मदत करायची म्हणून. तर एकाला धाकट्या भावाला 150 कोटी, मोठ्या भावाला काय तो बिझनेस. त्याच्यानंतर 1 आठवड्यानंतर नवरा बायको म्हणजे धाकट्या भाऊ आणि त्याची बायको माझ्याकडे आले. तर मला वाटलं वाह काहीतरी छान पेढे घेऊन आले असतील की सगळं झालं छान. तर ती बायको मला म्हणाली की म्हणे काय तू हे सगळं केलं, माझ्या नवऱ्याला काही कळत नाही आणि तू तयार झालास की तो जो मागतोय त्याला द्यायला. म्हटलं म्हणजे काय. म्हणे क्या होगा हमारा. म्हणे 150 करोड में मेरा एक ही बेटा है, 150 करोड में क्या होने वाला, एक प्रॉपर्टी भी एक ढंग की नहीं मिलेगी हमको. मग माझ्या डोक्यात ट्यूब पेटली. म्हटलं बाप रे, 10,000 असेल का 150 कोटी का 1,50,000 कोटी, जोपर्यंत ही भूक आहे तुमच्यामध्ये, ही जे काय ज्याला आपण तृष्णा म्हणजे दिस थर्स्ट, की सारखी ते मला किती दिलं तरी कमीच, तर ही भूक मिटणारच नाही. आणि मग मी शोधायला लागलो की असे माझे मित्र, माझ्या सगळ्या सर्कलमध्ये अरबोपती लोक पण आहेत सगळेच. म्हणजे आणि मला तर काय म्हणजे माझा जो अगदी कॉलेजच्या जवळचा मित्र तो एका धारावीमध्ये होता, एका झोपडपट्टीमध्ये, तर त्याच्या घरी गेलो होतो मी, तर तो पण माझा मित्र आणि कोणतरी अगदी मोठे ज्यांचे महाल आहेत ते पण माझे मित्र. तर मला सगळे हे फरक पडत नाही किंवा हे घर लहान मोठं. पण मी एक लक्षात आलं की कुठल्याही स्तराच्या तुम्ही जर का लोकांना भेटला तरी परिस्थिती मानसिक तीच आहे. सो म्हटलं की सुख कसं मिळणार आम्हाला, म्हणजे ही जी काय शांती पाहिजे, समृद्धी पाहिजे, आणि म्हणजे नक्की व्हॉट इज दिस अमाऊंट की एवढं असेल तर. म्हणून मी संत महात्म्यांकडे गेलो की आज आमचे साईबाबा, टेंबेस्वामी कोणी असतील, हे ह्यांना जर का फॉर्च्यून 500 लिस्टमध्ये अतिशय यशस्वी मंडळी, तर ह्यांचं नाव आलं असतं का. कारण आम्ही सगळं जे आत्ता काय स्वातंत्र्यानंतर सगळ्या देशाचे काय पॅरामीटर्स आहेत त्याच्यामध्ये पर कॅपिटा इन्कम काय, तुमचं एज्युकेशन, शिक्षणाचं काय डिग्र्या किती, हे किती ते किती, मग ज्यांना आम्ही सगळे मानतो आमचे संत महात्मे त्यांचे सगळे हे पॅरामीटर लावले तर ते बसतील का त्या पॅरामीटरमध्ये. तर ह्याचा अर्थ काय की संतुलन असलं पाहिजे. ह्याचा अर्थ वैराग्य म्हणत नाही आहे की तुम्ही सगळं सोडायचं आणि काही समृद्धी. आपल्याकडे आशीर्वाद पण असे होते की अष्टपुत्र म्हणजे सगळे भरभराट झाली पाहिजे. कुठे असं होतं का की साधा तुम्ही आयुष्य साधं तुम्ही जगला पाहिजे असं नव्हतं. राम होतं, रामराज्य, रामाला वनवासात पण तो आनंद म्हणजे तो आनंदात गेला एका क्षणात. आणि जर का राजा असेल अयोध्याचा राजा तरी त्याला तो मोहमाया नव्हती, अटॅचमेंट नव्हती, आसक्ती नव्हती. म्हणजे मला मिळालं पाहिजे, आपला देश समृद्ध झालाच पाहिजे, सगळं झालं पाहिजे, पण नॉट ॲट द कॉस्ट ऑफ नेचर, इन हार्मनी विथ नेचर. म्हणजे निसर्गाचा ऱ्हास होऊन, निसर्ग म्हणजे जनरली स्पीकिंग, तर अशी जर का संस्कृती डेव्हलप करता आली. आणि त्याची सुरुवात मी म्हणून म्हणालो की सकाळ माध्यम सेवामध्ये आमच्याकडे जे सगळे आपण जे काही कुटुंबच आहेत आपला, तर त्यांच्यापासून सुरुवात करून भौतिक स्तरावरती आणि आध्यात्मिक म्हणजे स्पिरिच्युअल, ह्याचा अर्थ मी असं म्हणतो की प्युरिटी घ्या, तुम्ही शुद्धता घ्या, म्हणजे परत काहीतरी गडबड नको, लोकांना काहीतरी गैरसमज नको. तर एक ह्या आध्यात्मिकदृष्ट्या आणि भौतिकदृष्ट्या हे 2 पॅरलल ट्रॅक जे आम्हाला गुरुजींनी कायम सांगितलं, तर असे ह्या पॅरलल ट्रॅकवरती आपल्याला काही व्यवसाय करता येईल का, जीवन जगता येईल का. आणि मग मी ठरवलं की चला हे ट्राय करू. आणि त्याचं विलक्षण आपल्याला अनुभव येत आहे. तुम्हालासुद्धा तुमचा अनुभवसुद्धा आता तुम्ही आता इथेच आहेत ह्या कुटुंबामध्ये, तर तुम्हाला पण त्याचा एक फायदा होतो आहे. घरामध्ये वातावरण बदलायला लागले, लोकांनी सिगरेट सोडली. माझा एक मित्र होता, तर त्याच्या आईचा मला फोन आला की अरे तुझ्यामुळे ह्यांनी सिगरेट आणि दारू आणि
आता मी नॉनव्हेज पण सोडून त्याचं, पण आता हे परत हे नॉनव्हेज तुम्ही खा नाही तर नका खाऊ असं काही माझा काही मुद्दा नाही. पण त्याच्या आई म्हणाले की सगळं हे त्याच्या आरोग्यासाठी, बरोबर की प्रत्येकाला काय ते सहन होतं आणि पचवता येतं असं नाही, या अर्थाने मी म्हणतोय. तर तो म्हणाला की 35 वर्ष हा सिगरेट पितोय आणि सगळं सोडली तू त्याची सिगरेट आणि दारू, तर म्हणाले की सगळा छान आशीर्वाद. आता हा जो आशीर्वाद आहे तर त्याची मी काय पैशामध्ये तुलना करणार का? अशा सगळ्या आमच्या माता भगिनी महाराष्ट्र असेल, देशात असेल, विश्वामध्ये, तर ह्यांचा मला आशीर्वाद मिळाला आपल्याला, म्हणजे काहीतरी चांगलं कार्य करायचं आहे असं जर किंवा वृत्ती असेल तर मला वाटतं ती भारतीय वृत्ती आहे. आणि तसं स्वातंत्र्य म्हणजे अशा विचार हे आपल्याला असे यायला पाहिजेत, तसं आपण कार्य केलं पाहिजे, कृती केली पाहिजे, तसं आपण वागायचा प्रयत्न. ह्याचा अर्थ काय मी कंटिन्युअस असं करतोय का असं नाही आहे. माझ्या पण चुका होता, सगळं होतं, पण हे सारखं आठवण करून द्यायची मला आपण सगळ्यांनी एकमेकांना की चला रे बाबा काहीतरी चांगलं करायचं आहे. आणि येस, त्याच्यासाठी देश समृद्ध झाला पाहिजे, ताकदवान झाला पाहिजे. कोणीही आपल्यावरती आक्रमण केलं तर आपल्याला ती म्हणजे शक्ती अशी निर्माण झाली पाहिजे की तुम्हाला काहीतरी हे कोणी आपल्यावरती आक्रमण करायचं आणि सहन करून घ्यायचं अजिबात नाही. जिथे तुम्हाला लढायचं तिथे लढलाच पाहिजे. आणि म्हणून आज जेव्हा आपण भगवद्गीतेचा अभ्यास सुरू केला तर भगवंतांनी जे सांगितलं आहे तर कुठेही असं लिहिलेलं नाही आहे की तुम्ही काहीतरी अगदी काय म्हणता येईल साधे राहा म्हणजे काय, माझ्याकडे 100 रुपये असतील आणि मी 80 रुपयात मला जर सगळं चालतंय, ठीक होतंय, तर श्रीमंत आहे. माझ्याकडे 100 आहेत पण मला पाहिजेत 110 किंवा काय 150 रुपये, तर मी गरीबच झालो ना, म्हणजे मला किती भूक माझी मिटत नाही आहे. सो आपण व्यवसाय वाढवला पाहिजे, सगळ्यांकडे आपण पोचलो पाहिजे. आज साम TV का प्रत्येकाच्या घरात यायला पाहिजे, त्याचं कारण असं आहे की चांगलं काहीतरी आम्हाला पॉझिटिव्हिटी पसरवायची. सकाळ तुम्ही का वाचलं पाहिजे, ह्याचा अर्थ स्पर्धकांचं मला काहीतरी नुकसान व्हावं असं माझ्या मनात कधी विचार आलेला नाही आहे. आणि आम्हाला काही नंबर 1, 2, 3 हा विषय नाही आहे. मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचून त्यांचं कल्याण झालं पाहिजे असं काहीतरी मी कॉन्टेंट देणार असेल तर त्याला काहीतरी अर्थ आहे. आणि मग 4 पैसे मला मिळवायचे आहेत, कारण ते सस्टेन केलं पाहिजे की मला वाढवण्यासाठी मला लक्ष्मी तर पाहिजे, अलक्ष्मी नको. अशा अर्थाने आम्हाला व्यवसाय करायचा आहे, अशा अर्थाने आपल्याला पोचायचं आहे. आणि सामवर्धेवर सुद्धा आणि सकाळमध्ये आपला जो वैदिक ओम आहे तो काय कोणाची प्रॉपर्टी म्हणजे काय असं त्याच्यात हिंदू वगैरे असं काही नाही आहे, या अर्थाने मी म्हणतोय. तर तो आज ओंकार, तो वैदिक ओम आपल्या लोगोमध्ये आहे, आपला जो मास्केड आहे सकाळमध्ये, तर तो कशासाठी आहे की जसं त्याचा एक इम्प्रिंट असतो. आणि ओंकाराची उपासना तुम्ही करून तर बघा, काय मजा येते सगळं, म्हणजे इट इज सो फॅन्टॅस्टिक. आता हा अनुभव मला आला आहे. लोक म्हणतील बाबा, मी म्हणेल की तुम्ही ट्राय करा ना, उद्या दुसऱ्याने कोणी सांगितलं तुम्ही हे वेगळं काहीतरी करा, जेणेकरून माझी ऊर्जा शक्ती वाढते आहे आणि दुसऱ्यांचं नुकसान होणार नाही आहे. असं जर का असेल तर का नाही. म्हणून एकदम हा लोगो आहे की आज तुम्ही साम लावून तुम्ही बसला TV घरामध्ये आणि तो लोगो बघितला आणि त्याच्यावरती काहीतरी इम्प्रिंट एक होतं आहे आपल्याला कळत नकळत, श्रीयंत्र असेल, हे काहीतरी डिझाईन आहे ना, टेक्नॉलॉजी आहे. तर अभ्यास करा ना ह्याच्यामध्ये का हे असं डिझाईन केलं होतं, व्हॉट इज इट्स मिनिंग. आणि जेवढं त्याच्यात खोलात जाल तुम्ही तेवढं यू कॅन रिअली एन्जॉय इट. आणि काहीच नाही तर ज्यांना हे माहिती आहे आणि आपला श्रद्धा असेल, विश्वास असेल, आणि जरी त्यांनी एक छोटंसं काहीतरी सांगितलं की लोकांना त्रास देऊ नका, काय करू नका, असं सोपं जरी केलं तरी यू एन्जॉय लाईफ. एन्जॉयमेंट ऑफ लाईफ म्हणजे आज भारतीय खरं आपण सगळे सण वार दर महिन्याला काही ना काहीतरी आहे की तुम्ही यू एन्जॉय. दिवाळी फक्त दिवाळीतच तुम्ही एन्जॉय केलं पाहिजे असं काही नाही आहे. दर महिन्यामध्ये आम्हाला काहीतरी एक सण आहेत, वार आहेत. आणि ह्याला जे आपण एन्जॉयमेंट म्हणतो ना, ते आपण कुठेतरी विसरून गेलेलो आहे. एवढे सगळे मोठे लोक आहेत, त्यांना वेळच नसतो. सकाळी 7:30 ते रात्री 12 काम करत बसायचा. तुम्ही छान घर बांधायचं, घरात रात्री तुम्ही फक्त झोपायला जाता. तुम्ही म्हणता रोटी कपडा मकान, 2 वेळेचं गरम जेवण मिळतं आहे का, जे तुमच्या प्रेमाने बायकोनी किंवा आईनी किंवा कोणीही करून तुम्हाला दिलं आहे, वाढलं आहे का नशिबात. सो जर का आपल्याला हे आपल्या नशिबात नसेल तर तुम्ही कसलं स्वातंत्र्य म्हणताय. तुम्हाला जर का पौष्टिक सात्विक अन्न तुम्हाला मिळत नसेल आणि तुम्ही अशा ठिकाणी राहता की सगळं तिथे प्रदूषण आहे, हे आहे ते, तर काय स्वातंत्र्याची आपण व्याख्या करतोय. सो दोन्ही बॅलन्स होऊ शकतं. भौतिकदृष्ट्या येस वी मस्ट हॅव प्रोग्रेस, आणि आध्यात्मिकदृष्ट्या तशी मानसिकता डेव्हलप केली पाहिजे. आणि हे प्रॅक्टिकलमध्ये आणू शकतो. आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपण तसं वागलो तर समाजापुढे काहीतरी दाखवता येईल. आणि ह्याला मी भविष्यपत्र म्हणतोय की दुसऱ्याला मला काही सांगायचं नाही, पहिली सुरुवात आपण स्वतःपासून करायची. आणि त्याला मी असं म्हणेल की स्वराज्य, स्वतंत्र आपण स्वातंत्र्य जे आहे, तर तो स्व म्हणजे द हायेस्ट सेल्फ, अध्यात्म ज्याला आपण म्हणतो हायेस्ट सेल्फ आहे ना, म्हणजे तो त्याची आपण कुठेतरी उपासना करायचा प्रयत्न करतोय की तिथे ते समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. अशा अर्थाने आपल्याला पावलं उचलायची. अभिजित सर, यामध्ये पुढे जात असताना आता हे पावलं तर उचलायची आहेत, मग यासाठी आम्ही जाणार कुठे, तर आमच्याच वारशाकडे. आमचा विविध क्षेत्रामध्ये म्हणजे प्रशासन, याच्यासाठी आमच्याकडे भारतीय दर्शन, विचारदर्शन आहे, राज्यशास्त्र आहे, समाजाचा विचार केलेला आहे. आणि कदाचित या मधल्या कालौघात म्हणा, पण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष झालं. पाश्चात्य विद्या आमच्याकडे आली, ती सुद्धा आपण नाकारत नाही आहोत.
पण जसं एक असतो एक थिसिस असतो, एक अँटीथिसिस असतो आणि एक सिंथेसिस असतो. सो ही पाश्चात्य विद्या आणि भारताचा वारसा जो विविध क्षेत्रातला आहे, विविध आयामातला आहे, या सगळ्यांना पुढे कसं घेऊन जायचं. म्हणजे ओंकार तर हवा आहे आणि त्याचवेळी मोबाईल पण हवा आहे. आम्हाला आध्यात्मिक स्पिरिच्युअलिटी तर हवी आहे, पण त्याचवेळी आम्हाला भौतिक आयुष्याचा आनंद पण हवेत. हा सगळा बॅलन्स एकाच वेळी कसा आणायचा. फारच सुंदर प्रश्न विचारला आहे. आणि तुम्ही ओंकार आणि मोबाईल, आता काय आहे की त्या वेदिक ओम मला वाटतं ग्राफिकमध्ये तुम्ही दाखवा नंतर आपला जो वेदिक ओम आहे आणि त्याला जो 90 डिग्रीनी वाकळकरांच्या त्या पुस्तकामध्ये आहे की कसा तो आत्ताचा जो आपण ओम लिहितो, तर ते म्हणजे अगदी मी स्वतः इंजिनिअरिंग केल्यामुळे ते शॉर्ट वेव्ह, मिडियम वेव्ह, लॉंग वेव्ह अशा अर्थाने पण बघता येतं त्याच्यामध्ये. पण ते सगळं आता वेगळं. पण ओंकार आणि मोबाईल 2 मिनटं आपण तुलना, आता तुम्ही हा विषय काढला आहे म्हणून. आपल्याकडे कसं आहे, मोबाईल फोन आहे आणि मोबाईल फोनला तुम्हाला तो जो टावर असतो, ट्रान्समिशन टावर, आणि टावरवरून सॅटेलाईट, बरोबर, म्हणजे तो सिग्नल आपल्याला काही दिसतोय का, वी कॅनॉट सी इट. तर तसं तो मोबाईल फोन आहे. आणि मग मला नेटवर्क जे आहे तो कधी नेटवर्क मला मिळतं कधी नाही. आणि मला मोबाईल तर माझा स्विच ऑन पाहिजे नेटवर्क मिळवण्यासाठी. आणि हा नेटवर्क चांगला असेल तर सगळं छान आहे. ते सॅटेलाईटचं जे काय सगळे फुटप्रिंट आहे ती असतेच. मी जेव्हा ओंकाराची उपासना करायची, 2 मिनटं आपण असं म्हणू की ओंकार काय आहे, म्हणजे आता आपल्याला माहिती आहे, पण त्या ब्रह्माचं स्वरूप आहे ना, म्हणजे त्याचं आहे स्वरूप. जर एखाद्या मंदिरात गेलो आपण, तर ते मंदिर म्हणजे ट्रान्समिशन टावर, असं 2 मिनटं आपण जर का विचार केला की तो ते देवता आहे, देवी आहे, जे कोण असेल, तर तिथे माझं जर का तिच्यावर कनेक्शन, म्हणजे तिथे गेल्यानंतर तिथे माझं जे काय ती व्हायब्रेशन, स्पंदनं जी मिळतात, तर ते ॲम्प्लिफाय होऊन तिकडून तो परत सॅटेलाईटकडे जातो आहे. म्हणजे जी चंद्रकोर आहे आणि सॅटेलाईट, त्याचं एक्झॅक्टली बघा तुम्ही डिश टी व्ही का त्याचं असं, म्हणजे अशी चंद्रकोर आणि डॉट, तो अनुस्वारासारखा. सो सिम्बॉल पण दोघांचं सेम आहे. तर मोबाईल फोन जसं कनेक्टेड असतो, म्हणजे त्याला आम्ही जर का नामस्मरण म्हणालो की माझं कंटिन्युअस कनेक्टिव्हिटी मला करायची असेल त्या पॉवरला, त्या शक्तीला, तर मी देवीचं समजा नामस्मरण करतो आणि तिथे मी गेलो त्या मंदिरात किंवा नाही गेलो, पण माझी कनेक्टिव्हिटी आहे ना. तुम्ही इथे मोबाईल ऑन केला तर काय ट्रान्समिशन टावरच्या तुम्ही जवळ जात नाही, पण तो कनेक्ट झाला तर तिथून तो ॲम्प्लिफाय होऊन सगळं होतोय. तर हे दोन्ही तुम्ही अशा अँगलनी का नाही बघायचं. बरं, मोबाईल फोन पण आहे आणि ओंकार पण आहे आमचा. पण ते करत असताना हे मी मोबाईल वापरतोय, मला एक फिजिकल ऑब्जेक्ट मिळालं आहे, ठीक आहे. आता त्याचा उपयोग मी काय करतोय. जर का मी त्या मोबाईलमुळे त्या संवाद करतोय तुमच्याशी किंवा काहीतरी करतोय, त्याच्यामुळे लोकांचं कल्याण होतंय किंवा मी फोन करतोय आणि सगळ्यांची संबंध ठेवतोय, चांगले करतोय काहीतरी, तर तो मोबाईल चांगला आहे. जसं सुरीचं उदाहरण घेतलं की त्याच्यावरून खून पण करू शकता आणि आता सर्जरी करू शकता. सो व्हॉट इज इम्पॉर्टंट इज की ही जी नीतिमूल्य आहेत, शाळेमध्ये आम्हाला काहीतरी शिकवलं सगळं ठीक आहे, बरोबर आहे, पण ते प्रॅक्टिकल उतरवण्यासाठी कंटिन्युअसली याचा अभ्यास केला तर त्याचा तुफान फायदा होतो. सो या अर्थाने आपण दोन्हीमधलं जे चांगलं आहे ते आपल्याला स्वीकारायचं आहे. असं नाही की तुम्ही, आता मी कपडे समजा आता काय, मी फक्त काहीतरी धोतरच नेसलं पाहिजे आणि कुर्ते पायजमा घातले म्हणजे मी भारतीय, असं नाही आहे. मी शर्ट पॅन्ट काही घातलं, माझं आतलं जे काय, जिथे आता मी परदेशात गेलो तिथे बर्फ पडतोय, सगळं पडतोय, तर तुम्हाला ते सगळं त्यांचा जो काय पोशाख आहे तो घालायलाच लागणार आहे. इथे जे नॅचरल आहे ते इथे आम्ही घालू. पण ह्याचा अर्थ असा नाही की मी काहीतरी, जर का तुम्ही टी शर्ट घातला म्हणजे तुम्ही काहीतरी फक्त वेस्टर्न काय सगळी फिलॉसॉफी तुम्ही फॉलो करताय आणि ह्यांनी काहीतरी धोतर नेसलं म्हणजे भारतीय आहेत, असं काही नाही आहे. म्हणून म्हणतो ना की बाकीच्यांनी काय, कोणीतरी फक्त लंगोटीमध्ये होते आमचे सगळे, तर त्यांना त्याचं अटॅचमेंट नव्हती. तर कपडे काही घाला नाही तर का, देवाला तुम्ही काहीतरी छान साड्या देवीला नेसताय, हे करताय ते करताय, त्या साडीची काय किंमत आहे का त्या देवीला. मला एक सॅटिस्फॅक्शनसाठी की मी देवीला साडी अर्पण केली आहे आणि हे सगळं जे अर्पण करतोय ते नंतर मी नारळ दिला आणि काय एक फुलं वगैरे दिली. आता हाच नारळ तुम्ही घेतला विकत, फुलं घेतली, तुम्ही तिथे देवीला अर्पण केली, नंतर ते तिकडचे जे गुरुजी असतात तर ते मला, कोणी दुसरं जातं तर तोच नारळ आणि ते फुलं मला देतात प्रसाद म्हणून. म्हणजे झालं काय नक्की की तुम्ही विकत घेतलेलं नारळ आणि फुलं हे प्रसादाचं कन्व्हर्जन कसं झालं. तर ते जी स्पंदनं आहेत देवीची, असं मला वाटते, कदाचित ते चुकीचं पण असेल, पण ती जी स्पंदनं आहेत देवीची, ती जी ऊर्जा आहे ती जेव्हा त्या नारळामध्ये येते, म्हणजे तुम्ही दिलेला जो आपण तिच्या चरणावरती आपण ठेवतो आणि तोच नारळ मला मिळतं, ते स्पंदनं मला मिळतात, तो प्रसाद होतो आणि ते ग्रहण केल्यानंतर ती स्पंदनं माझ्यामध्ये येतील, म्हणजे माझे विचारातले बदलले पाहिजेत. आणि मोबाईलची जशी फ्रिक्वेन्सी आहे, व्हायब्रेशन्स आहेत, तसंच ही स्पंदनं आहेत ना, ज्यांना त्याची अनुभूती मिळते, ती अशा लाटा येतात छान. आता ज्यांना येतात ते येतात, तुम्ही कनेक्ट होऊन तुम्ही प्रयत्न केला तर ते तुम्हाला पण अनुभवायला मिळेल. सो ह्या दोन्ही कॉन्सेप्ट्स दे आर सेम, दे आर इन पॅरलल. आणि हे जर का ही समज असेल तर तुम्ही त्या मोबाईलचा उपयोग तुम्ही काय करायचा, सदुपयोग तुम्ही करू शकता त्या मोबाईलचा, किंवा त्याचा तुम्ही त्या मोबाईलमधून तुम्ही कोणाला तरी एक चुकीचा मेसेज पण देऊ शकता किंवा चांगलं पण करू शकता. अशा अर्थाने वी कॅन लुक ॲट बोथ. अभिजित सर, आपण आपल्याकडे व्यक्ती ते समष्टी अशा प्रकारे, म्हणजे एक व्यक्तीचा विचार आणि समष्टीचा, दुर्दैवाने म्हणा किंवा लिमिटेशन्समुळे म्हणा, आपल्याला थेट समूहामध्येच विचार केला जातो, एन मास केला जातो.
आता हा विचार जेव्हा आपल्याला तुम्ही जो सगळा मांडता हा विचार आपल्याला व्यक्ती ते समष्टी न्यायचा असेल, एका व्यक्तीला सुचवलं, मग कुटुंब आणि मग नंतर समाजाला, तर काय केलं पाहिजे, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा, अनेकदा धार्मिकता आणि आध्यात्मिकता, रिलिजियस बिंग स्पिरिच्युअल याच्यामध्ये गल्लत होते. मग ते तुमचं आहे, आम्हाला कशाला सांगताय, तुमचा योग येतो, आमचं हे आहे, वेगळं आहे. तर व्यक्ती ते समष्टी, आध्यात्मिकता की धार्मिकता, याचं उत्तर काय सांगा? परत माझा व्यक्तिगत अनुभव मी सांगतो की एक काळ असा होता जेव्हा माझं इंजिनिअरिंग झालं, मी माझा व्यवसाय केला वगैरे, आणि साहजिक त्या काळामध्ये मला स्वतःला 4 पैसे कमवायचे होते. मी माझ्याबद्दल जास्त विचार करत होतो. एकदा मला म्हणजे जे नॉर्मल, म्हणजे आता तुम्ही शिक्षण घेता, तुम्ही नंतर नोकरी करता किंवा व्यवसाय सुरू करता, तो तुम्हाला काहीतरी आपलं एक स्वतःचं काहीतरी व्यवस्थित झालं पाहिजे अशी इच्छा असते. पण कुठेतरी एक लक्षात यायला लागतं की अरे आता ठीक आहे ना, आता 2 वेळेचं जेवण मिळतं आहे, घर आहे, छान आहे, बायको आहे, संसार आहे, मुलं आहेत, सगळं झालं. आता हे सगळं एक पॉईंट येतो की आता हे किती वेळ आपण हे सगळं काय वाढवायचं आणि किती वाढवायचं आहे भौतिक लेवलवरती. असं नशीब असेल आणि एखादी सद्गुरू भेटले, तुम्हाला गुरु भेटले, तर ते तुम्हाला अजून एक छान दिशा देतात आणि सगळं तुमच्या आतली दारं खिडक्या उघडतात. आणि खरंच त्याचा एक म्हणजे नशीब असेल तर असे खरे मी म्हणतो आहे, कारण अनेक वेळा त्याचा दुरुपयोग पण झालेला आहे. असं नशिबात असेल तर ही दिशा मिळायला लागते आणि त्या व्यक्तीपासून तुम्ही फक्त स्वतःचा विचार न करता दुसऱ्याचा विचार, समाजाचा विचार केला, तर तुम्हाला सांगतो आपला आनंद एवढा वाढतो. म्हणजे मला वैयक्तिक पातळीवरती अडचणी येतात का? येतात. पण मी माझा जर का विचार, माझे प्रॉब्लेम मी मी विसरायचा प्रयत्न केला तरी समजा मला नाही विसरता येत, पण मी दुसऱ्याच्या अडचणी आणि मोठ्या अडचणी जेव्हा सोडवायला लागतो ना, तर मी माझा तो प्रॉब्लेम विसरून जातो. सो आपल्या फायद्यासाठी आहे हे जे सगळे विचार आहे. भारताने जर का विश्वाचे एवढे प्रॉब्लेम्स आहेत, तर तुम्ही जर का हे सगळं सुरू करायला लागलं की बाबा नाही, आपण विश्वाचे सगळे प्रॉब्लेम सोडवण्यासाठी सगळं काय आपल्या सगळ्या प्राचीन काळामध्ये जे काय आपल्याला शिकवलं होतं त्याचा अभ्यास करून लोकांपर्यंत पोचवला, तर हे होऊ शकतं. त्याची सुरुवात तुम्हाला सांगतो, मला तरी वाटतं की अगदी गर्भसंस्कारापासून हे जे 16 संस्कार आहेत ना, इट इज रिअली अ फॅन्टॅस्टिक थेरपीज आहेत, असं आपल्याला म्हणता येईल की तिथून सुरुवात केली पाहिजे. आणि ह्याचं काय, ह्याच्यामध्ये कुठल्याही जाती धर्माचे तुम्ही असला तरी फरक पडत नाही. शेवटी माता ही माता आहे, ते मूलच आहे. तर त्या मातेच्यावरती चांगले संस्कार घडले पाहिजे, त्या मुलावरती चांगले संस्कार घडले पाहिजे. ह्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? एखादा काय आमचा श्लोक असेल, स्तोत्र असेल, ती भाषा असेल, तर त्याच्यामुळे ऊर्जा वाढते. तर तुम्ही कशाला असा विचार करताय की ही मी प्रार्थना करतोय ती इंग्लिशमध्ये करावी का कुठल्याही भाषेत करावी? शेवटी चांगले काहीतरी विचार, ती स्पंदनच आहेत ना चांगले, तर ते आले तुमच्याकडे तर काय बिघडतंय? तर प्रयत्न तर करून बघा. तर मला तरी असं वाटतं की हे जे आपले सणवार आहेत ना, ह्याच्या मागे जे शास्त्र आहे ते लोकांपर्यंत जर का आपण नीट पोचून आणि एक्सप्लेन केलं आणि सगळे एकत्र येतोय, मित्र असतील, सगळे आपले कुटुंबातले सदस्य असतील, ते सणवार आपण साजरे करायचे म्हणजे आता आपण ते विसरून गेलोय आणि आपण नको त्या गोष्टी करतो. म्हणजे गणपती टिळकांनी छान ते सगळं एक सार्वजनिक उत्सव म्हणून त्याला एक दिशा दिली. आता काय करून ठेवलं आपण, त्याचं मोठ्याने डिस्को म्युझिक लावायचं, सगळं काय काय तो वर्गणीच्या नावाखाली ते खंडणीच घ्यायची. आणि म्हणजे सगळे करत नाहीत, पण नको तिकडे तुम्ही काहीतरी भलत्याच गोष्टी करायच्या. आणि ते गणपती जे आहेत तर त्यांचं कुठे आम्हाला कळतं आहे काय? आणि गणपती ते दिवाळी म्हणजे मूलाधार चक्रापासून ते अगदी शेवटी शिखेपर्यंत आपल्याला जे पोचायचं आहे, तर ह्याचा अभ्यास कुठे? आतली जी दिवाळी आहे सगळी, जेव्हा ती कुंडलिनी जर का जागृत झाली कोणाची, आणि आज जे सगळे दिसत आहेत, सगळे फटाकडे उडत आहेत किंवा असं जे सगळे होतं आहे, तर त्याचं जे काय रूपक आहे तर ते आम्ही विसरून गेलो. म्हणजे का त्या विसर्जन करायचं गणपतीचं? पुढे म्हणजे हे सगळे जे सणवार येतात, ती नवरात्र येते आणि ते असे बरोबर असे जणू काय कुंडलिनी येते, काय आपण गरबा करतो, हे करतो, तर त्याचं बाहेरचं ते रूपक आहे ना सगळं. तर हे शास्त्र जर का आम्हाला नीट तुम्ही समजावून सांगितलं आणि जी सुरुवात घरापासून, म्हणजे पाल्य संस्कार असतील, सामाजिक संस्कार असतील, शाल्य संस्कार असतील, हे सगळे जे संस्कार आहेत ना, हे जर का आपण आणू शकलो समाजामध्ये. पण सुरुवात जसं मी म्हणतोय, मी माझ्या घरामध्ये समजा कोणी माझ्या बायकोनी मुलांनी ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तरी ठीक, आपण आनंदात असलो पाहिजे. तुम्ही हे नाही फॉलो केलं तरी मला कशाला त्रास करून घ्यायचा आहे? म्हणजे द ब्युटी ऑफ दी स्पिरिच्युअलिटी असं आहे की स्वतः तुम्ही इतके आनंदात असतात. आता समजा हे मी काहीतरी प्रयत्न करतोय करायचा, कोणीतरी म्हणाला तुम्हाला काय अधिकारी, कोण तुम्ही स्वतःला समजताय, कशाला करता, आणि तुम्हाला काहीतरी भलतेच इंटरेस्ट आहे. म्हणून बाबा ठीक आहे रे, तुला काय, तू कशाला दाखवतोय आणि रागवतोयस? तो त्रास तुला होतोय तर नो प्रॉब्लेम, मला तर होत नाहीये. आणि ही वृत्ती आज डेव्हलप करायला, ह्याचा अनुभव आज यायला लागला ना, तर इट इज ॲब्सोल्युटली अ डिलाईट. त्याच्यामुळे व्यक्तीपासून अगदी आपल्या पूर्ण सगळं अगदी विश्वापर्यंत जर का आपल्याला पोचवायचं असेल, प्रयत्न करायला काय जातं? आज माझा जन्म अशा ठिकाणी झालेला आहे की मला हे माध्यम समूह मला मिळालेलं आहे, काय देवाचीच कृपा आहे. कशासाठी? तर मी
एक मालक म्हणून मला संधी आहे की एवढ्या लोकांपर्यंत मी पोचू शकतो आणि त्यांचं काहीतरी मी एक कल्याणाचं काम करायला मला संधी मिळाली. एखादी दुसरी व्यक्ती की त्यांना एक मर्यादा आहे की बाबा त्यांना नाही मिळाली संधी, ते आपापल्या पद्धतीने ते करतील. प्रत्येकाने आपला काही खारीचा वाटा असेल तर इट इज फाईन ना. काय आता एखादं मुख्यमंत्री झाले, पंतप्रधान झाले, तर त्यांना केवढी मोठी संधी हे सगळं करायचं. अध्यात्म आणि तुम्ही जे म्हणताय धर्म, ह्याच्यामध्ये काय झालं आहे की धर्माची व्याख्या काय आहे. आता हे सगळं अनेक वेळा आपण होतं, म्हणजे जसं एखादं कोणीतरी म्हणतं की कुत्रा भुंकतो म्हणजे तो भुंकणं हे त्याचा धर्म आहे, म्हणजे व्हॉट एव्हर इज द लॉ ऑफ बिईंग. आता मग प्रॅक्टिकल लेवलवरती माझा धर्म काय, तर आपण प्रत्येकजण आपल्याला आपल्या म्हणून स्वभावानुसार आपल्या काय वासना असतील, आपल्या ज्या इच्छा असतील त्यानुसार सगळं हे बदलत जातं. त्याच्यामुळे पण शेवटी एकच आहे की मला ह्या म्हणजे सुख तर पाहिजे अल्टिमेटली, आणि सुखाची जी व्याख्या आहे ती मेंटल स्टेट आहे ना सगळी, की माझ्या मनामध्ये जेवढे काय त्रास आहे, माझं मन जेवढं अनस्टेबल आहे, जेवढं की मला त्रास, माझंच मन मला त्रास देतं, तर ते कमी 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 कसं करायचं ह्याचाच सगळा शोध लावायचा आहे. आणि हळूहळू कमीत कमी त्रास, म्हणजे काही झालं तरी मला एक संतुलित स्वभाव पाहिजे, बॅलन्स व्हायचं आहे, ह्याच्यासाठी आपण प्रयत्न करतो आहे. तर मी असं म्हणेन की एक सफरचंद घ्या. गुरुजींनी छान उदाहरण दिलं होतं की सफरचंद मी घेतलं आणि मी विचारलं काय हो सफरचंद चांगलं आहे का वाईट आहे, किंवा एखादा निर्णय घ्यायचा आहे मला, तो चांगला, तो योग्य का अयोग्य ठरवायचं कसं मी, काय सांगितले धर्माने किंवा या अध्यात्मात आपल्याला व्हॉट दे हॅव टॉट अस. तर सफरचंद समजा तुम्ही खाल्लं आणि मी खाल्लं, तुम्ही खाल्लं सफरचंद आणि तुम्ही म्हणाला की अरे वा छान, मला आत ऊर्जा मिळते, ताकद मिळते, आणि तुम्ही पचवू शकला, माहिती आहे सगळं चांगलं झालं. मी सफरचंद खाल्लं आणि मला एकदम काय त्या सफरचंदाची ॲलर्जी असली किंवा काहीतरी मला प्रॉब्लेम झाला, सारखं काय लूज मोशन झाल्या, काही झालं, म्हणजे काय की माझी ऊर्जा कमी झाली ना. खरं, तुमची सफरचंद खाऊन ऊर्जा वाढली, तर सफरचंद चांगला का वाईट हा मुद्दाच नाही आहे. सफरचंद हे तुमच्यासाठी नॅचरल आहे. म्हणजे काय की ज्याने ऊर्जा वाढती आहे तर ते नॅचरल, नैसर्गिक. ज्याने ऊर्जा कमी होती आहे ते अनैसर्गिक. आणि धर्माप्रमाणे वागायचं माझ्यासाठी असं आहे की जेणेकरून ऊर्जा वाढती आहे, आणि ऊर्जा वाढताना दुसऱ्याचं नुकसान होत नाही. तुमची ऊर्जा वाढताना काहीतरी दुसऱ्याचं नुकसान झालं असं नाही आहे. सो अशा पद्धतीने मी असं म्हणेन की ती माझ्यासाठी धर्माची व्याख्या आहे, की जो धर्माच्या प्रमाणे वागतो. आणि हे धर्म समजून घेण्यासाठी आपल्याकडे काय आहेत की समाजामध्ये अनेक प्रकारची मंडळी आहेत, तर प्रत्येकाला वेगळ्या पद्धतीने समजून सांगायला लागतं. म्हणजे ज्याला आपण ज्ञानमार्ग आहे, भक्तिमार्ग आहे, कर्मयोग आहे, हठयोग आहे. सो प्रत्येकाला काहीतरी वेगळं आहे, आणि हे सगळ्या पर्सनॅलिटीज आपल्या सगळ्यांमध्ये आहेत. कधीतरी मला तुम्हाला काही गोष्टी एक्सप्लेन करताना आकडेवारी सांगायला लागते, किंवा एक लॉजिक, रॅशनल रिझन. कधीतरी भावनात्मकदृष्ट्या मला सांगायला लागते, कधीतरी मला कृती करून दाखवायला लागते, कधीतरी मला वेगळ्या पद्धतीने मी म्हणेल की एक मास लेवलला काहीतरी मला करायला लागतं. सो असं वेगवेगळे मार्ग आहेत हे सांगण्यासाठी. ह्याचा अभ्यास आपण केला तर आपल्याला लक्षात येईल की हे सगळं काय करायचं. अध्यात्म म्हणजे मी असा विचार केला म्हणजे की हे अध्यात्माचा अर्थ काय, अध्यात्म वॉट एव्हर, तर रिचिंग द हायेस्ट सेल्फ ना. म्हणजे पण मग हा सेल्फ म्हणजे कोण, तो. तर तिथे मी जायचं म्हणजे मला खालची जी काय व्हॅल्यू आहे ती सोडून, म्हणजे लहानपणी समजा मला खेळणं पाहिजे, सगळ्या लहान मुलांना खेळणी आवडतात, तर ते खेळणं मला जेव्हा मी मोठा होतो तर मग ते खेळणं तर सोडलं पाहिजे मला, म्हणजे कुठेतरी हायर व्हॅल्यू. मग मोठा झालो, अजून काहीतरी मला काय प्रपंच करायचं, हे करायचं, त्याची मला काहीतरी एक अटॅचमेंट, आसक्ती होते, मग ती पण मला सोडायची. वृद्ध झालो की मग परत भलत्याच गोष्टींची चिंता सगळी निर्माण होते, ती पण मला सोडायची. म्हणजे जेवढी ही हायर व्हॅल्यू आहे, आपल्याला काय सोडायचं आहे, आणि जितक्या वयानुसार असं नाही आहे. लहानपणीच जर का आता माऊलींना सगळं हे आधीच कळलं होतं, ते वय वगैरे असं नाही, ती मेंटल स्टेट आहे. जितक्या लवकर तुम्हाला कळेल तेवढा आयुष्याचा आनंद तुम्हाला जास्त भोगता येईल. पण एक ठराविक वय झालं, तर मी तर आता 50 झालं माझं, तर तरी मी जर का अजून पैसा पाहिजे, अजून हे पाहिजे, माझ्यासारखी व्यक्ती जर का अजूनही काय हावरटपणा मी केला आणि हे पाहिजे ते पाहिजे सगळं करत बसलो, तर तुम्ही म्हणाल काय करताय तुम्ही आयुष्यामध्ये, की मला सगळा व्यवसाय वाढवायचा, अजून पैसा मोठवायचा नाही. लोककल्याणासाठी मला आज तुम्ही हा माझा चॅनल असेल, वर्तमानपत्र असेल, प्रॉडक्ट किंवा सर्व्हिस जे आहे हे तुमच्या कल्याणासाठीच मला हे वाढवायचं आहे, आणि हे मी तसं वागलो पाहिजे आणि तुम्हाला ते दिसलं पाहिजे. आज तुम्ही इथे काम करताय तर तुम्ही म्हणाला की हे तुम्ही बोलताय आणि ॲक्च्युली असं करत नाही, तर सगळ्या जगाला कळेल की हे सगळं ढोंगीपणा चालला आहे. पण आज कुठल्याही व्यक्तीला आपल्याकडे काम करताना त्यांना दिसतं नाही हे खरंच असेल, तर कदाचित ते स्वतः पण बदलतील. तर मला तरी असं वाटतं की धर्माचं सगळं जे काय, शेवटी आता हा मोहरम होता ना, तर मी थोडा अभ्यास करत होतो. म्हटलं हे कशासाठी करतात, काय करतात, तर काय मला त्याच्यामधून शिकता येईल. कुठलेही सण वार दुसऱ्यांचं सगळं माझ्यासाठी असं आहे की
सगळेच आपले आहेत आणि काय चांगलं शिकता येईल आणि त्यांच्यावर संवाद तुम्ही केला तर तुम्हाला लक्षात येईल ना की माझेच सण चांगले आणि तुमचे नाही सण चांगले असं कोण म्हणतंय. पण तुम्ही समजून तर घ्या, मग डायलॉग करा सगळ्यांबरोबर. तर आत्ताची काय धर्माची व्याख्या केलेली आहे तर ते काही काळानुसार म्हणजे काय त्या एक विशिष्ट काळामध्ये त्याची गरज असेल आणि त्याच्यामुळे ही सगळी सुरुवात झाली. शेवटी अन्यायाच्या विरोधातच हे सगळे धर्माची निर्माण झाली. तुम्ही बघा कुठलाही धर्म तो कुठेतरी कोणतरी अन्याय करत होतं आणि त्याच्या विरोधात काहीतरी कोणतरी उभं राहिलं आणि मग जो लिडरशिप घेतो त्याच्या मागे सगळे गेले आणि परत शेवटी त्यांनी त्याचंच सांगितलं की त्याच्याकडे जायचं आहे, तिथे विलीन व्हायचं आहे. तर हे जर का आपल्याला समजलं आणि ते प्रॅक्टिकल याच्यामध्ये उतरवता आलं तर त्याचा एक वेगळा आनंद आहे. एक्झॅक्टली प्रॅक्टिकॅलिटी, प्रत्यक्ष उपयोजन कसं करायचं या दिशेने आपण आता येतोय. तर या बाबतीत सकाळ माध्यम समूह म्हणून आणि त्या जोडीला जे जे सोबत येतील त्यांची सहकार्य आपल्याला हवंच आहे. सगळे तो कृष्णाचा जसा तो पर्वत होता गोवर्धन तसंच आहे, कृष्णाचं बोट आहे पण बाकीच्यांची पण बोटं हवी आहेत तिथे. तर सकाळ माध्यम समूहाची या बाबतीतली दिशा काय असेल आणि सामाजिक संस्था व्यक्तीपासून सामाजिक संस्थांपासून सरकारपर्यंत आपण काय अपेक्षा करतोय? असं आहे की 15 ऑगस्ट आजचा अंक आणि आत्ता 6 मध्ये आपण हे सगळे जे लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतोय. 2 ट्रॅक जसं मी म्हणालो, आध्यात्मिक आणि भौतिक दोन्हीही. लोकांना काय गैरसमज होतो की मी काहीतरी भगवे कपडे घातले आणि रुद्राक्षाची माळा घेतली तर म्हणजे मी आध्यात्मिक आहे. असतात लोक, अशी नाही आहे. पण काय फक्त काय वेशभूषेवरून ठरत नाही आणि त्याचा कोणीतरी दुरुपयोग करणारे अशी पण खूप मंडळी आहे. तर आध्यात्मिक म्हणजे काय, स्पिरिच्युअलिटी जसं म्हणतो की शुद्धता, की मला म्हणजे एक व्याख्या, त्याची अनेक व्याख्या आहेत पण ऊर्जेचाच शेवटी परत सगळे ऊर्जेचं गणित आहे. आणि भौतिक पातळीवरती सोयीसुविधा आपल्याला मिळाली पाहिजेत. वी अंडरस्टँड ऑल दिस. आत्ता आपण जी दिशा घेतोय म्हणजे सकाळ समूह म्हणून, तर सगळ्यांपर्यंत आपण हे जर का पोचवायचा प्रयत्न केला, म्हणून म्हटलं सुरुवात आपल्यापासून. आणि हे पॅरलल ट्रॅक आहेत आणि ही आपली एडिटोरियल किंवा कॉन्टेंटची डायरेक्शन. बरं, आता हा असा निर्णय आपण घेतलेला आहे आणि हे करताना काही कंपल्शन नाही आहे. म्हणजे एखादा कोणी डावा असेल, उजवा असेल, कुठल्याही वेगवेगळ्या विचारांची मंडळी असतील, एव्हरीबडी इज वेलकम. पण मी असं म्हणालो की अरे बाबा तुमच्या घरात चांगला काहीतरी आनंदी वातावरण असायला पाहिजे, तर कोण नाही म्हणेल. आता इन्व्हेस्टिगेटचं आमचा प्रॉब्लेम काय झाला आहे हे सगळ्या जर्नलिझममध्ये, दुर्दैवाने असं शिकवलं आहे की कुठे अडचण आहे तेच फक्त बघा. आपल्याकडे काय होतं, नेगेटिव्ह गोष्टही पटकीने पसरते, पॉझिटिव्ह काहीतरी असेल तर ती पसरायला वेळ लागतो किंवा अवघड होतं आणि त्याच्यामध्ये लोकांना कसं वाटतं की काहीतरी गडबड असावी. ही समाजाची विकृती, ही मानसिकता निर्माण जी झालेली आहे तर त्याच्यामुळे त्या समाजाचंच नुकसान होतं. काहीतरी व्हॉट्सअपवरती कोणावरती एक आरोप असले, मग ते खरे खोटे इट डझंट मॅटर, आरोप केला की तुम्हाला लगेच विश्वास बसतो आणि तुम्ही ते फॉरवर्ड करायला लागता. कोणाचं जरी चांगलं काहीतरी सांगितलं तर अगदी स्वतःच्याच फक्त वर्तुळात तुम्ही ते फॉरवर्ड कराल किंवा ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या जसं काय पेड केल्यासारखं, ते खरं खोटं माहिती नाही पण त्याचे पण मर्यादा होते. तर ही विकृती कशामुळे झाली आहे आणि ज्याला आपण म्हणतो ना की सत्यमेव जयते, काय झालं आहे की तीच गोष्ट 10 वेळा मी तुम्हाला सांगितली, 100 वेळा सांगितलं, कंटिन्यूस हॅमर करत बसलो तर ती लोकांना विश्वास बसायला लागतो की हे खरंच आहे. म्हणजे एखादी खोटी गोष्ट तर कुठे सत्यमेव जयते असं आता वातावरण झालेलं आहे. पण ह्याच्या विरोधात ही लढा हा असलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी मी म्हणतो की आता तुमच्या हातात पेन आहे, पेन म्हणजे ॲज अ पत्रकार, मीडिया असेल तर ते शस्त्रच आहे. तर तुम्हाला त्याचा काय वापर करता. आता त्याच्यावरती अग्निसंस्कार म्हणजे आपण संस्कार करतो असं म्हणतो की ते पेन म्हणजे असं म्हणजे शेवटी शाही त्याला एक तो अग्नी असतोच ना. तर तो जो काय अग्निसंस्कार त्या पेनावरती होतो, तुम्ही जे बोलताय मी बोलतोय, तर त्याची अग्नी आला की म्हणजे शुद्धता आली, प्युरिटी आली. तर मला मनाची प्युरिटी पाहिजे. सो रिपोर्टर असतील, संपादक असतील तर त्यांनी हा विचार केला पाहिजे ना की काहीतरी एखादी घटना घडल्यानंतर तुम्ही कशासाठी ती रिपोर्ट करताय. तुमचे TRP GRP रेटिंग वाढवण्यासाठी, फास्ट न्यूज, 50 बातम्या, हे करा ते करा, सगळं सेन्सेशनल. टीव्हीच्या सिरियल्स अशा असतात की असं काहीतरी करायचं की ह्याचं काहीतरी अफेअर चालू आहे, हे चालू आहे, भांडणं चालू आहे, म्हणजे त्या टेन्शनमध्ये सारखं सातत्याने ठेवत बसायचं की तुम्ही कामावरून थकलाय आलाय, परत एक टेन्शन घ्यायचं, काहीतरी टेन्शन घ्यायचं. सगळा व्यवसाय जणू काय तुम्हाला नुसतं टेन्शन देण्यासाठी केलं आहे. म्हणजे आम्ही सगळं काय चंगळवाद वाढवण्यासाठी. आणि जर का काहीतरी असा आपण प्रोग्राम दिला की त्याच्यामध्ये काहीतरी अरे बाबा हे असं काहीतरी चांगलं करा, हे बघा, ते बघायला कोणाला इंटरेस्ट आहे. पण लोकांना आता मी असं नुसतं सांगून उपयोग होणार नाही. जोपर्यंत येस त्याला एंटरटेनमेंट व्हॅल्यू लागते, करमणूक लागते, सगळं लागतं. तुम्हाला सिरियल्स पण छान आहेत. एक काळ असा होता की आपण रामायण महाभारत बघताना रविवारी तुम्हाला आठवत असेल की अख्खा भारतामध्ये ट्रॅफिक वगैरे बंद सगळे तिथे, म्हणजे अशी पण सिरियल चालतच होती ना छान काहीतरी. आणि दुसऱ्या बाजूला काहीतरी भलत्याच सिरियल्स जे आत्ता पॉप्युलर होत आहेत, तर कुठेतरी हे अडचणीत. तर एखादे ते लेखक आहेत, ॲक्टर आहेत, सगळे जे काम करतायत, विचार करा ना तुम्ही काय करताय.
त्याच्यातून 4 पैसे मिळाले तुम्हाला वाटतं का हे पचवता येणार आहे? दुसऱ्यांमध्ये हे सगळं काहीतरी विकृती सगळं तुम्ही एक पसरवायचं सगळं तुम्ही काम करताय, त्याच्यामुळे ती लक्ष्मी आहे का ती अलक्ष्मी आहे हा विचार केला पाहिजे आपल्या सगळ्यांनी. आणि कसं आहे की मी काय म्हणत नाही की तुम्ही हे करा नाही तर नका करू, आपण हे करणार नाही आहे. आणि साम तुम्ही बघणार किंवा सकाळ वाचाल तर हा प्रयत्न तरी आपण असा करायचा, ह्याच्या हातून चुका आपल्या हातून होणार का? होणार. कुठेही काय आपल्याला ही फिलॉसॉफी काय काहीतरी एक तुम्ही आयडिओलॉजी किंवा काहीतरी की जेणेकरून लोकांचं नुकसान होणार आहे असं आपल्याकडे काही नाही. सो मला तरी असं वाटतं की आत्ताही जी आपण दिशा घेतोय तर ती ह्या उद्देशाने करतोय की शेवटी ऑल दिस इज फॉर लोककल्याण. हे सगळं शेवटी लोकांचं कल्याणाची व्याख्या आपण रिडिफाईन केली पाहिजे. सर, मी शेवटच्या प्रश्नाकडे येतो. आपल्या पंतप्रधानांचा सुद्धा ते जाणीवपूर्वक अगदी आवडीने सांगत असतात की भारत हा विश्वगुरू होणार आहे. भारताचं हे विश्वगुरुत्व, भारताचं हे विश्वगुरुपद या दृष्टीने आपला उपक्रम, आपण सकाळ माध्यम समूह एक आपला उपक्रम आहे त्या दृष्टीने जातोय. तर आपला हा उपक्रम भारतीयत्वाचा आणि लक्ष विश्वगुरुपद, भारताचं विश्वगुरुपद, तर हा संबंध आणि त्याबद्दल तुमची फायनल कमेंट. नाही, नशिबाने काय आहे की परत म्हणजे लोकांचा गैरसमज काही व्हायला नको. मी मोदीजींना वैयक्तिक पातळीवरती ओळखतो, माझे अतिशय चांगले संबंध आहेत. आणि मी आता हे माझा अनुभव म्हणून सांगतो, मी परत इथे काहीतरी सकाळ माध्यम समूह किंवा काहीतरी, मी एक इंडिव्हिज्युअल म्हणून सांगतोय की मोदीजींमध्ये विलक्षण कपॅसिटी आहे, ताकद आहे आणि त्यांना काहीतरी सगळं कल्याण करायचं ह्याच्यामध्ये काडी मात्र शंका नाही आहे की देशाची असेल, विश्वाची असेल. आज आणि मोदीजीच असं नाही, खूप जण आहेत राजकारणामध्ये, खूप चांगले वेगवेगळ्या पक्षांमध्ये आहेत. असं नाही की फक्त एका पक्षांमध्ये सगळे. मी तर असं म्हणेन की सगळ्या सज्जनांचं एक व्यासपीठ असलं पाहिजे. तर हे सगळे चांगले लोक आहेत ते एका व्यासपीठावर का नाही आहेत? मला तुम्ही जरी काय विरोधी पक्ष, का त्याला विरोधी पक्ष म्हणायचं? हा विरोध कशाला? सत्ताधारी पक्षांनी काहीतरी चांगलं काहीतरी करायचा प्रयत्न केला तर तुम्ही पण त्याला सपोर्ट करा. विरोधी पक्षांनी काहीतरी चांगलं करायचं केलं किंवा काहीतरी आयडिया दिली तर सत्ताधारी पक्षांनी काहीतरी केलं पाहिजे. तर हे आत्ता आपल्याला छान संधी आहे की हे सगळं आपण एकत्र येऊन, आणि आपण खरं सगळ्या विश्वासाठी एक उदाहरण म्हणून की एकत्र येऊ, आपण सगळं काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करू. आणि व्हाय नॉट, माझं काहीतरी वेगळं मत असू शकतं एखाद्या गोष्टीबद्दल, बरोबर? तुम्ही राजकारणात येत आहे म्हणजे काहीतरी लोकांच्या कल्याणासाठीच येत आहे. मार्ग अनेक असू शकतात, प्रत्येकाचे मार्ग वेगळे आहेत. पण खरंच भारताचं मला तरी असं वाटतं की विश्वगुरू कशासाठी, काहीतरी आपण श्रेष्ठ आणि मोठे ह्या अर्थाने मी म्हणत नाही आहे. पण आज जर का तुम्ही जगामध्ये बघितलं तर आहेत का उत्तरं? एवढे एखादा मोठा देश आहे, अमेरिकेसारखा मोठा देश आहे, चीनसारखा मोठा देश आहे, म्हणजे आता हे सगळे खूप मोठी इकॉनॉमी आहे. मेंटल हेल्थ इश्यूज तुम्ही ऐकलं असेल आता आजकाल सगळे मेंटल हेल्थ आपल्या भारतामध्ये पण आहे. मेंटल हेल्थ इश्यूज, तुमच्याकडे सगळा पैसा आहे, सगळं काय नाही आहे तुमच्याकडे, ट्रॅफिक, रस्ते आहेत, वीज आहे, पाणी आहे, सगळं आहे, एवढे का मेंटल हेल्थ इश्यू वाढत आहेत? ह्या ज्या अडचणी आहेत सगळ्या, शेवटी ते जर का सुखी नसतील तर काय उपयोग आहे तुमच्या सगळ्या काय म्हणजे पैसाचा आणि सगळं. तर मला असं वाटतं की आज आपले पंतप्रधान आहेत ते मोदीजी, किती झालं तरी त्या पदाला, त्या व्यक्तीला तुम्हाला यू हॅव टू ट्रीट विथ रिस्पेक्ट. म्हणजे तो पदाचा अपमान होऊन चालणार नाही. आणि ते देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्या जागी दुसरं कोणी आलं तर वी हॅव टू इक्वली रिस्पेक्ट दॅट पर्सन. आणि लोकशाहीमध्ये तुम्ही सगळ्यांनी निवडून दिले त्यांना, तरी तुम्हाला पटत नसेल मी समजू शकतो. पण व्हाय यू शुड डाऊट एनीबडीज इंटेन्शन? ते जर का म्हणतायत की येस भारताचा काहीतरी एक मोठा रोल आहे, तर विश्वास ठेवा ना तुम्ही आणि मदत करा त्यांना, सगळे एकत्र येऊन करा. परत मी कोणाचं तरी काहीतरी एक काय प्रमोट करतोय की असं नाही आहे. पण मला मी कोणीही भेटलो, म्हणजे मध्ये माझी भेट राहुल गांधींची पण झाली होती, इतर नेत्यांची होते, आणि मला असं मी बघताना तेच म्हणतो की बाबा तुमच्याकडून काय शिकता येईल आणि जे चांगलं काम आहे ते करण्यासाठी हाऊ वी कॅन वर्क टुगेदर. मध्ये म्हणजे मोदींच्या म्हणजे त्यांनी कपॅसिटी बिल्डिंग कमिशन म्हणून एक हे केलं युनिट, मी काय डिपार्टमेंट आहे, तर मिशन कर्मयोगी असं त्यांनी ह्या सगळ्या सिव्हिल सर्वंट जे आहेत सगळे त्यांच्यासाठी सगळं ट्रेनिंगचा एक प्रोग्राम केला आहे. आता कर्मयोग किती छान नाव आहे, मिशन कर्मयोगी. आता त्यांचा उद्देश काय हे आपल्याला लक्षात येतं आहे. आता परत त्याच्यात धर्मबिर्म प्लीज आणू नका. कर्म म्हणजे कर्मयोग जो आता गीतेमध्ये जो 3रा 4था 5वा अध्याय किंवा हा सगळा जो कर्मयोग काय आहे तर त्याची व्याख्या आपल्याला समजली आणि ते त्या ट्रेनिंगमध्ये ते आणायचा प्रयत्न करत असतील तर मी सांगतो की हे मिशन कर्मयोगी इट कॅन बी अ प्रॉडक्ट फॉर द होल वर्ल्ड. जर का त्याच्यामध्ये तुम्ही खऱ्या अर्थाने कर्मयोग आणला तर. आता पंतप्रधान म्हणतात की हे त्यांना पाहिजे, पण आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की त्यांना मदत करावी आणि ते सगळं प्रत्यक्षात आणावं. एकटे काय काय करणार ते बिचारे?
ते म्हणजे कोणी कोणी असेल ते, तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन तो विरोध एकमेकांचा बंद. आता काय वातावरण चाललंय, सगळे एकमेकांच्या विरोधात सगळं काम करतायत आणि सगळे म्हणतात की कल्याण, लोकांच्या कल्याणासाठी मी हे काय भांडण करतो, हे करतो, ते करतो. हे मला खरंच कळत नाही. पण आपण तरी अशा अर्थाने की स्टँड घ्यायचाच. म्हणजे आपण एक कुठेतरी ठरवलं पाहिजे की भारताने हे सगळं करण्यासाठी जे काय आपल्याला मदत करता येईल, म्हणजे फक्त भारतामध्ये नाही, अख्ख्या जगामध्ये. आज आपलं माध्यम हे सगळ्या जगामध्ये पोचलेलं आहे. अनेक आपले व्यवसाय आहेत, त्याच्यामुळे वी कॅन मेक अ डिफरन्स अक्रॉस द वर्ल्ड. आणि हे एक्सपोर्ट का नाही करायचं आम्ही? बरोबर आहे. म्हणजे हे भारताने वी मस्ट एक्सपोर्ट, हा योग आहे. एक्सपोर्ट म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्याच्यातून 4 पैसे मिळवायचे, तसं नाही आहे. पण आज योगामुळे, जर का योगासनामुळे एवढं लोकांचं कल्याण होतं, आरोग्याला फायदा होतो आहे, तर नाही तुम्ही विश्वगुरूचं काम करताय, ऑलरेडी यू हॅव स्टार्टेड. आणि ह्याच्यामध्ये मी असं म्हणतो की ती प्रॉपर्टी आमची असं आम्ही म्हणतच नाही आहे. विश्वासाठी सगळं आहे. भारतीय म्हणून म्हणतो की भारतीय जो ऊर्जेचा उपासक आहे तो अमेरिकेत सुद्धा आहे, तो आफ्रिकेत आहे, मिडल ईस्टमध्ये सगळीकडे आहेत. आम्ही सगळे भारतीय एकत्र यायला पाहिजे. आणि हे सगळे सज्जनांचं हे व्यासपीठ असं काही तयार करता आलं तर हे जसं आपण म्हणतो 5 पांडव आणि 100 कौरव, ते 5 जण जर एकत्र आली तर वी कॅन मेक अ ट्रिमेंडस सपोर्ट. आणि हे कुठेतरी आपण सगळ्यांनी मिळून, आणि म्हणून या माध्यम संवाद हे व्यासपीठ आहे. तर ह्या असं एक व्यासपीठ, व्यासांचं स्मरण करून आपण त्याला व्यासपीठ म्हणतो. तर हे सगळं आपण जर का एकत्र आलो आणि आणायचा हा प्रयत्न केलाच पाहिजे. आणि तो जो काही खारीचा वाटा असेल, मी एक वैयक्तिक पातळीवरती आणि आपण सगळे ह्या कुटुंबातले आपण प्रयत्न करायचा आहे. लोकांना आवडो, टीका करा, माझ्यावरती काही करा, वॉट इट इज डझंट मॅटर. पण माझा उद्देश स्वच्छ आहे. आणि चुका होतील का? होतील, काहीतरी कुठेतरी गडबड होऊ शकते, पण इंटेन्शने आम्ही काही करणार नाही. आणि झालं तर सांगा. आणि उलका जर का शिक्षा द्यायची असेल तर ती शिक्षा पण आनंदात स्वीकारू आम्ही. असं म्हणतच नाही. मी तर म्हणतो देवाला प्रार्थना करायची, बाबा मी चूक झाली, शिक्षा दे मला, म्हणजे मी परत हे काहीतरी करणार नाही. कशाला माफी मला पाहिजे, पण मला काहीतरी जाणून बुजून मी काहीतरी चुकीचं काम करणार असं माझ्या आयुष्यातून होणार नाही. एवढंच मी ईश्वराला प्रार्थना करतो. आणि त्याच्या सेवेसाठीच उर्वरित आयुष्य आणि प्रत्येक क्षण त्याला न विसरता ह्या नामस्मरणाची जी काय ताकद आहे, अनुभवून तर बघा की काय मजा येते. सो दिस इज व्हॉट वी आर गोइंग टू ट्राय टू डू. या सगळ्याचं सार सांगायचं म्हटलं, आपण मगासपासून ऐकतोय हे सगळं, तर जर का भारताला गुरुत्वपदी न्यायचं असेल तर त्यासाठी सकारात्मकता अपेक्षित आहे. कोणती सकारात्मकता? एक संवाद, दुसरा समन्वय, तिसरं सहकार्य, आणि या तिघांचा पाया संस्कृती. कोणती संस्कृती? आपली संस्कृती, भारत संस्कृती, भारतीय संस्कृती. आणि याच्यातला 5वा स पण महत्त्वाचा आहे, तो सकाळचा. या सगळ्यासाठीचा हा 5वा स म्हणजे सकाळचा स. आणि त्या सकाळच्या सचा सकारात्मक अर्थ जो आपण आतापर्यंत ऐकलेला आहे, ज्या माध्यमातून आम्ही खारीचा वाटा उचलणार आहोत. आणि जसं आपल्या संस्थेचे सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार म्हणाले, तसं तुम्हाला सुद्धा त्याच्यात आमंत्रण आहे. हा काही कॉपीराईट इश्यू नाही आहे. भारताचा विकास हा कसा काय कॉपीराईटचा इश्यू असेल? तुमचं सुद्धा सहकार्य हवं आहे त्यासाठी. तर यात सहकार्याच्या अपेक्षेसह स्वातंत्र्य दिनाच्या, अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. तुमच्या सहकार्याची अपेक्षा. आणि स्वातंत्र्य दिन चिरायू होवो. भारत हा भारतीय आवाज, भारतीय संस्कृती जगाला संपूर्ण वेढून भारताच्या, जगाच्या कल्याणासाठी पुढे जाईल अशी अपेक्षा व्यक्त करूयात. आणि आणखी एक गोष्ट, भारतीय होण्यासाठी भारतातला जन्म असण्याची गरज नाहीये. जगातल्या कोणत्याही देशामध्ये कोणत्याही वंशाचा माणूस जेव्हा भारत होण्यासाठी प्रयत्न करतो तो भारतीय होतो. तो प्रत्येक जण आपलाच आहे. विश्वबंधुत्वाचं पसायदानामध्ये सांगितलेलं सार हेच आहे. अभिजित पवार सर, आपण वेळ दिलात आम्हाला आणि ही संकल्पना विशद करून सांगितली. अपेक्षा आहे आणि खात्रीसुद्धा आहे की लोकांचा याला भरपूर प्रतिसाद मिळेल. सकाळ माध्यम समूहाचं हे पहिलं पाऊल या निमित्तानं पडतंय. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.